भारताच्या यशाला एक महत्त्वाचा आणि मानाचा तुरा मानला जातो। यातच पहिली बातमी बघूया। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद झालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधलाय। तर भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलंय। या कठीण काळात सरकारला आमचा संपूर्ण पाठिंबा असणार अशी ग्वाही देखील राष्ट्रवादी पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधानांना फोन करून अशी ग्वाही दिली आहे। दरम्यान भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली आहेत। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही मोठी कारवाई केली। भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आलाय। बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुरीदके, कोटली या सर्व दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय आणि भारतीय सैन्याकडून या हल्ल्याची पुष्टी देखील करण्यात आली आहे। भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय, या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आणि त्यामुळे हेच अड्डे हल्ल्यासाठी निवडण्यात आले। दरम्यान पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दरम्यान बहावलपूरमध्ये हल्ला झालाय, दुसरा म्हणजे मुरीदके इथे हल्ला झालाय, तिसरा कोटली, बिंबर, सियालकोट आणि मुझफ्फराबाद म्हणजे पीओके आणि पाकिस्तान या दोन्ही भागात हल्ला झालेला आहे। गुलपूर देखील त्याच्यात आहे। या सगळ्या दहशतवादी हे जे अड्डे होते या सगळ्यांवर भारतीय सैन्याने हल्ला केलाय। यामध्ये बहावलपूर आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचा तळ होता आणि हा सगळ्यात मोठी आतंकवादी संघटना होती, त्यामुळे इथे हल्ला झालेला आहे। दुसरं म्हणजे मुरीदके लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर होतं। तिसरं कोटली दहशतवाद्याचं ठिकाण होतं, इथे देखील हल्ला झालेला आहे। मुझफ्फराबाद दहशतवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प होतं, इथूनच ते दहशतवादी ट्रेन करायचे आणि भारतात पाठवायचे दहशतवादी हल्ले करण्यासाठी। त्यामुळेच या ठिकाणांना निवडण्यात आलंय आणि या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलंय। आज सुबह जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। इन लक्ष्यों का चयन विश्वसनीय इंटेलिजेंस सूचनाओं के आधार पर हुआ ताकि आतंक गतिविधियों की रीढ़ तोड़ी जा सके और यह खास ध्यान दिया गया कि निर्दोष नागरिकों और सिविलियन इंस्टॉलेशन को नुकसान न पहुंचे। तर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ल्याचे काही आणखी फुटेज आलेले आहेत, ते आपण स्क्रीनवर पाहतोय। हल्ल्याचे नवीन फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले ते आपण पाहतोय। हल्ला कशा प्रकारे झाला, ज्या सुसाइड ड्रोन मार्फत हा हल्ला करण्यात आलाय त्या ड्रोन मध्येच हे कॅमेरे लावण्यात आले होते, त्यातून हे फुटेज समोर आलेले आहे। टार्गेट 1 आपण बघतोय, एक कोटली। पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्यात। स्क्रीनवर आपण व्हिडिओ बघू शकतो। पहलगामच्या बैसरण व्हॅलीत निरपराध 26 पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या। त्या निष्पाप जीवांचा तिथे मृत्यू झाला आणि याचाच सडेतोड उत्तर भारताने दिलंय।
हा नवीन व्हिडिओ समोर आलाय। स्क्रीनवर आपण पाहतोय कसा दहशतवाद्याच्या नांग्या भारताने ठेचल्यात। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय वायुदलाने ही एअर स्ट्राईक केली आणि लष्कर-ए-तोयबा तसंच जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल्लाचे हेडक्वार्टर आणि दहशतवादी स्थळे देखील निस्तनाबूत केली आहे। भारतीय लष्कराचं हे सर्वात मोठं यश म्हटलं जात आहे। ऑपरेशन सिंदूर मधील पहिलं टार्गेट म्हणजे अब्बास दहशतवादी कॅम्प। हा कॅम्प कोटलीमध्ये आहे। हे ठिकाण नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते उद्ध्वस्त करण्यात आलंय। इथेच दहशतवाद्यांना भारत विरोधी कारवायांसाठी ट्रेनिंग दिलं जायचं आणि भारताने हा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करत जमीनदोस्त केलाय। एअर स्ट्राईक झाला त्यावेळी इथे 50 दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे। मध्यरात्री 1:04 अब्बास दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि जवळपास अधिकृत आकडा नसला तरीही जवळपास 50 दहशतवादी तिथे असल्याचं बोललं जात आहे। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। भारतीय लष्कराच्या कारवाईची दिली माहिती। केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक। भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल सैन्याच्या कामगिरीबद्दल गौरव। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। सर्व पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती देत पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार। पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय अलर्ट। सीमावर्ती भागातील मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांची बैठक। एअर स्ट्राईक नंतर समोर आलेलं पाकिस्तानचं JF-17 फायटर जेट वायुदलानं पाडलं। अखनूर सेक्टरमध्ये झाली चकमक। भारताच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे 42 दहशतवादी ठार। ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूरच्या तळावरती हल्ला। मसूदच्या कुटुंबातील 10 जणांचा खात्मा। भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरचं कुटुंब आणि अझहरची मोठी बहीण ठार झाल्याची माहिती, तर मसूद अझहर बचावला वरिष्ठ सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूरमध्ये मुझफ्फराबादमधील हिजबुल मुजाहिद्दीनचा बिलाल दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त। हिजबुल्लाचा कमांडर याकूब मुघलचा खात्मा। आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही। भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल, तो आपण आज घेतलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नावातच सर्व काही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सैन्य दलांसह पंतप्रधान मोदींचं कौतुक। सीमापार दहशतवादावर भारताने योग्य ती कारवाई केली, मात्र पाकमधून भारतात आणखीन हल्ले होऊ शकतात। परराष्ट्र मंत्री विक्रम मिसरी यांची माहिती। पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यावरील एअर स्ट्राईक नंतर जल्लोष। डोंबिवलीत शिवसैनिकांनी मानले भारतीय सैन्याचे आभार। देशात मॉकड्रिलची तयारी। मुंबईत रेल्वे स्थानकात GRP, RPF यांचं मॉकड्रिल। मुंबई, पुणे, नाशिकसह महत्त्वाच्या शहरांमध्ये सायरन वाजणार। इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी।